फक्त शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतोय म्हणून जर कोण असा काम करत असेल चुकीचं, तर अशा धमक्यांना मी कधीच भीक घालणार नाही. अशा धमक्यांना मी कधीच भीक घालणार नाही, कारण मी चळवळीत काम करतोय. मराठा सेवा संघासारख्या चळवळीत, बहुजनांसाठी काम करणाऱ्या चळवळीत काम करतो आणि ते 15 वर्षापासून काम करतो. त्यामुळे अशा धमक्यांना मी कधीच भीक घालत नाही. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी पत्रकार निनाद पाटील आहेत. गेल्या अनेक दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये एक समर्थन समिती स्थापन केली आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला त्यांनी जोरदारपणे समर्थन केलेले आहे. परंतु गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी सर्वे होत असताना काही शेतकऱ्यांनी अडवणूक केली, काही शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. परंतु समर्थन समिती स्थापन केल्यानंतर काही अंशी पत्रकार निनाद पाटील यांना त्रास होताना दिसतोय. आता आपल्या बरोबर ते टॉक 18 मराठीशी बातचीत करणार आहे. काय नेमकं प्रकरण घडलं? परवा तुम्ही गाडीवर येत असताना तुम्हाला काही समाजकंटकांनी पाठला गेला, नक्की ती काय घटना होती? मुळात तुम्ही आता सांगितले की याबाबत चर्चा करण्यासाठी पत्रकार निनाद पाटील आपल्यासोबत आहेत. मी पत्रकार निश्चित आहे, परंतु या ठिकाणी आपल्यासोबत एक बाधित शेतकरी म्हणून या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करतोय. 3 मेला जी आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अधिसूचना निघायच्या अगोदर आम्ही शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलेलं आहे. आता आपण विचारलं की नेमकी त्या बाबतीत काय घटना घडली, तर समर्थन सातत्यानं शक्तीपीठ महामार्गाचं गेले 2 महिन्यापासून आम्ही समर्थन करतोय. समर्थन करत असताना तालुक्यातील गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतोय आणि त्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फायदा समजून सांगून प्रशासनाला देखील आमचं सहकार्य होतंय. हेच सहकार्य किंवा हे समर्थन काही समाजकंटकांना, काही अज्ञात व्यक्तींना न बघवल्यामुळं किंवा त्यांना न राहवल्यामुळं 25 जून 2026 रोजी माझ्या 4 व्हीलर गाडीचा पाठलाग निमगाव पाठीपासच्या D4 फाट्यापासून ते निमगावच्या ज्ञानेश्वरी पेट्रोलियम पंपापर्यंत करण्यात आला आणि माझ्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्या गाड्या पाठीमागं काहीतरी 400 फूट अंतरावरून, अंदाजे 400 फूट अंतरावरून पाठीमागं वळून गेल्या. मी गाडी थांबवली, त्यानंतर त्या गाड्या वळून गेल्या. म्हणजे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादं काम करत असताना अशा मानसिक त्रास सहन करण्याची ही आमची काही पहिली वेळ नाही. परंतु या घटनेची मी माझ्या मित्रांसोबत चर्चा केली असता किंवा काही समन्वय समितीचे काही शेतकरी बांधव असतील त्यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की या घटनेचं कुठंतरी सरकार दरबारी पोलीस स्टेशन असेल, प्रशासन या ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे किंवा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. त्या अनुषंगानं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना या घटनेचा तपशील सांगितला आणि त्यानंतर सोलापूरचे SP आदरणीय कुलकर्णी साहेब यांनी फोन करून स्वतः आमची विचारपूस केली आणि आमच्या बाधित शेतकऱ्यांसमवेत सोमवारी 29 जून रोजी दुपारी 1 वाजता बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये झालेला घटनाक्रम आणि आम्हाला होत असलेला त्रास याबाबत त्यांना आम्ही अवगत केलेला आहे. खरं तर तुमच्यावर अशा प्रकारे गाडीचा पाठलाग करणं किंवा थोडक्यात धमकवण्यासारखा प्रकार घडतोय. समर्थन समिती स्थापन केल्यामुळं हा प्रकार घडतोय असं वाटतंय का? हे पहा, माझं वय आता 49 वर्ष वय आहे. माझं कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड असेल किंवा कुठल्याही हाणामारीची साधी केस असेल किंवा कोर्टात एखादी खटला असेल जमिनीचा, कुठलाही आतापर्यंत माझ्याकडे तसा स्वरूपाचा रेकॉर्ड सध्या आजच्या या बोलतोय तुम्हाला आज 30 जून पर्यंत कुठलंही घटनाक्रम कुठलंही नाहीये. त्याच्यामुळं गेले 50 वर्ष झालं अशी कुठलीच घटना घडलेली नाही. मग आता नेमकी अशी घटना घडायचं कारण काय? आणि या बाबतीत मला पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी सुद्धा पोलीस प्रशासनानं सजग केलं की तुम्ही सावधगिरी बाळगा. मग याचा अर्थ काय घ्यायचा? हा विषय हाच आहे ना शक्तीपीठ महामार्गाचा. त्याच्यामुळं हा विषय शक्तीपीठ महामार्गासंबंधातच आहे. तुम्ही अशी प्रशासनाला काय मागणी केली का सुरक्षेत संदर्भात? आता तुम्ही आता बोलले की SP साहेबांचा कॉल झाला, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, अशी काय मागणी केली का? प्रशासनाकडे आम्ही SP साहेबांकडे काल 2 निवेदन देण्यात आले. त्या 2 निवेदनामध्ये एक निवेदन मी स्वतः पर्सनली दिलं की मला जाणीवपूर्वक काही समाजकंटकाकडून त्रास दिला जातोय, असं मी माझा आणि माझ्या सुरक्षितेच्या आम्ही जर प्रशासनाला सहकार्य करत असेल तर पोलीस प्रशासनाला देखील तेवढीच जबाबदारी आहे. एक नागरिक म्हणून, एक बाधित शेतकरी म्हणून, एक पत्रकार म्हणून आणि सातत्यानं मी समर्थनात काम करत असल्यामुळे माझी काळजी घेणं पोलीस प्रशासनाचं देखील काम आहे. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं देखील काळजी घ्यावी आमच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं. यापुढचं जर काय असा घटनाक्रम झाला आणि त्यामध्ये आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला समर्थन करणाऱ्या किंवा वैयक्तिक मी लीड करतोय म्हणून मला जर धोका झाला तर याची जबाबदारी कुणाची? त्यामुळं जे आरोपी असतील ते आरोपींना तात्काळ त्यांचे CDR असतील मागच्या 15-20 दिवसापासूनचे, त्यांचे अजून काही वेगवेगळे आधुनिकतेचे गुगल मॅप असतील किंवा जे काय घटनाक्रम असतील ते सगळे पोलीस प्रशासनानं तपासले पाहिजेत आणि त्या अनुषंगानं त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. खरं तर
निनाद पाटील एक पत्रकार आहेत. निनाद पाटील एक आधुनिक शेती करतात. निनाद पाटील चळवळ करतात. निनाद पाटील अनेक चळवळीचं समर्थन करतात. निनाद पाटील यांनी शक्तीपीठ समर्थन समिती स्थापन केल्यामुळं त्यांचा निमगावमधूनच, निमगाव त्यांचं गाव आहे, स्थानिक राजकारणाच्या हेतूनं जर असा उद्देश समाजकंटकाचा असेल तर अशा समाजकंटकांना तुम्ही काय उत्तर देणार? हे पहा, मी कुठल्याही राजकारणाच्या प्रक्रियेत नाही. मी ना ग्रामपंचायत सदस्य आहे, ना कुठल्या मंडळावर आहे, ना कुठला सदस्य आहे. मला राजकारणाची कुठलीही अभिलाषा नाही. मी फक्त चळवळीत काम करून बहुजन समाजातील लोकांना न्याय कसा मिळेल त्या पद्धतीनं मी काम करतोय. त्यामुळे माझं राजकारणाशी घेणं देणं नाही, माझं दरोडेखोरांशी घेणं देणं नाही, माझं खून मारामारा करणाऱ्याशी घेणं देणं नाही, माझं कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. फक्त शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतोय म्हणून जर कोण असा काम करत असेल चुकीचं, तर अशा धमक्यांना मी कधीच भीक घालणार नाही. अशा धमक्यांना मी कधीच भीक घालणार नाही, कारण मी चळवळीत काम करतोय. मराठा सेवा संघासारख्या चळवळीत, बहुजनांसाठी काम करणाऱ्या चळवळीत काम करतोय आणि ते 15 वर्षापासून काम करतोय. त्यामुळे अशा धमक्यांना मी कधीच भीक घालत नाही. त्याचबरोबर मी पत्रकार पण आहे आणि त्याचबरोबर मी हाडाचा शेतकरी पण आहे. त्यामुळं अशा धमक्यांना मी कधीच भीक घालणार नाही. फक्त पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आणि पोलीस प्रशासन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं कामाला लागले याची मला खात्री आहे. नक्कीच धन्यवाद पाटील साहेब. खरं तर शक्तीपीठ महामार्गासंदर्भात अनेक शेतकरी आज रस्त्यावर आहेत. काही समर्थन करतात, काही विरोध करतात. परंतु आताच आपल्याबरोबर पत्रकार निनाद पाटील यांनी वार्तालाप केला. बघू आता त्यांनी मुख्यमंत्री आणि SP साहेबांशीही चर्चा केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन पत्रकार निनाद पाटील यांना कशा प्रकारचं प्रोटेक्शन देतंय येणाऱ्या काळामध्ये बघूया. आणि शक्तीपीठ महामार्गासंदर्भात अनेक कशा पद्धतीचे आंदोलन किंवा अनेक काय स्थित्यंतर घडतात येणाऱ्या काळामध्ये आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.